सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, नेमकी का कारवाई झाली आहे नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर? नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असणारे नरेश अरोरा यांच्या संबंधित असलेली जी डिझाईन बॉक्सचे पुण्यातल्या कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केलेली आहे। क्राईम ब्रांचने जवळपास 200 कोटी आरोपाचे आरोप जे आहे ते खरं तर त्या संदर्भात केलेल्या पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतो की क्राईम ब्रांचच्या पथकाकडून पुणे डिझाईन बॉक्सच्या ऑफिसमध्ये कागदपत्राची तपासणी आणि चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे याबाबतचा मात्र अद्याप अधिकृत खुलासा मात्र समोर आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस त्याचा तपास करत आहेत। या प्रकरणासंदर्भात पुढील माहिती आणि खरं तर स्पष्टीकरण आता पोलीस काय देणार हे पाहावं लागणार आहे। अगदी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेश अरोरा हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यामुळे निवडणुकीच्या अवघ्या काही तासांच्या आधी आपण बघतोय ही कारवाई झाली। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून किंवा अजित पवारांकडून काही प्रतिक्रिया समोर येते का? नक्कीच आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुकीची आत्ताच खरं तर शेवटच्या आचारसंहिता प्रचार थांबलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई जी आहे ते केलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा डिझाईन बॉक्सचा खूप मोठा हात जो आहे तो अजित पवारांच्या जी संख्याबळ विधानसभेत आलं त्याच्यामध्ये राहिलेला आहे। अजित पवारांचे ते राजकीय सल्लागार म्हणून ओळखण्यात येत आहे। मात्र ही कारवाई झाल्यानंतर अजूनही अद्याप कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे ही कारवाई नेमकी कशासाठी करण्यात आली याच्या संदर्भात पोलीस सांगतील आणि त्यानंतर खरं तर या संदर्भातला खुलासा केला जाईल। बिलकुल, ही कारवाई जी आहे ती नेमकी कुठे झालेली आहे? कारण किती कार्यालय त्यांचे आहेत आणि आणखीनही काही ठिकाणी कारवाई झालेली आहे का, धाड पडली आहे का, किती अधिकारी इथं आलेत त्या संदर्भात काही माहिती? नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये खराडी परिसरात त्यांचं कार्यालय असल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्याला प्राप्त होते। त्या ठिकाणी ही कारवाई केल्याची माहिती जी आहे ती कळते। त्यानंतर पोलिसांनी या क्राईम ब्रांचच्या संदर्भात जी आहे तपासणी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती समजत आहे। एकूणच ही कागदपत्राची तपासणी का करण्यात आली हे पाहावं लागणार आहे। कारण एकूणच या पुणे महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्यामुळे खरं तर त्याला महत्व आलेलं आहे। अजित पवारांचे हे राजकीय सल्लागार असणाऱ्या दोन्ही महापालिकेत अजित पवारांचं आपण पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप नंतर सर्वात मोठा दुसरा पक्ष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या ज्या सभा रॅली किंवा ज्या सगळे उमेदवाराचा प्रचार जो आहे तो आता काही वेळापूर्वी थांबलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केलेली आहे। ती कारवाई संदर्भात आता अजित पवार स्वतः स्पष्टीकरण देणार की राष्ट्रवादी काँग्रेस कोणी स्पष्टीकरण देईल हे पाहावं लागणार आहे किंवा डिझाईन बॉक्सवरून त्याचं काही स्पष्टीकरण येतं का तेही पाहावं लागणार। अगदी सचिन, हा अजित पवारांना धक्का देखील मानला जाऊ शकतो कारण राजनीती रणनीतिकार जे आहेत ते अरोरा आहेत। 2024च्या निवडणुकांमध्ये देखील त्यांनीच संपूर्ण अजित पवारांच्या राष्ट्रवादीची रणनीती ठरवली होती। असं कळत असताना हा निवडणुकांच्या आधी अजित पवारांना धक्काच? नक्कीच आपण पाहतो की अजित पवार जे आहेत ते पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या दोन्ही रणधुमाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये होते। अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही ठिकाणी चांगलीच संख्या निवडून येईल असं या ठिकाणी चित्र जे आहे ते बोलण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ही कारवाई झाल्यामुळे त्यांना मोठा धक्का आहे। एकूणच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांचं गेले अनेक वर्षापासून मोठं संख्याबळ असतं किंवा त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व असतं। मात्र यावेळेस भाजपला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आव्हान जे आहे ते दोन्ही ठिकाणी उभा केलेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच या ठिकाणी ही कारवाई जी आहे ते अजित पवारांना धक्कादायक मानले जाते। दुसरीकडे राज्यात सत्तेत असताना केंद्रात सत्तेत असताना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी आणि निवडणुकांच्या तोंडावर आपण बघतोय अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर कारवाई झालेली आहे। त्यामुळे अनेक चर्चा देखील सध्या पुण्यात सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।